नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. अंबरनाथच्या पश्चिमेकडील कोहोजगाव येथील दसरा मैदानावर प्रभू श्री राम मंदिर आनंद उत्सव निमित्त व संसद रत्न कार्यसम्राट कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मोफत साखर व डाळीचे वाटप करण्यात आले. युवा सेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर व शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या पुढाकाराने आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीतमय भजन, सांस्कृतिक गीते अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील 6,000हून अधिक कुटुंबांनी घेतला. यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कळसकर, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप मांजरेकर, उपशहर प्रमुख पुरुषोत्तम महाराज उगले, माजी नगरसेवक लेनिन मुक्कू, माजी नगरसेवक पांडुरंग खराडे, अनिल पाटील, इफ्तिकार खान, नासिर भाई, युवा उद्योजक निखिल चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक विकास सोमेश्वर, युवा सेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तसेच युवा सेना अधिकारी अजिंक्य पाटील, चंद्रकांत मोटे, महेश वाल्मिकी, ख्वाजा युनुस चौधरी, दिलेर पाटील, जयदीप रसाळ, रोहित वालवादी, शिवसेना महिला आघाडीच्या निलिमा नायडू, प्रिया पाटील आदी मान्यवर शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. आज आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आणि गेल्या महिन्यात 22 तारखेला 22 जानेवारीला जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली, प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आज हा एक गोड सोहळा आज या पूर्ण वार्ड क्रमांक 3, 15, 21 आणि 19 असं 4 वार्डामध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांना आज या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा मोका या आमचे इथले स्थानिक कार्यकर्ते, आपले युवा सेनेचे शहर अधिकारी राहुल आणि विकास सोमेश्वर, मांजरेकर उपशहर प्रमुख, त्याचप्रमाणे सर्वच महिला आघाडीच्या वतीने आज हा मोठा सोहळा आज या कोसगावमध्ये साजरा झाला आणि सर्वांनीच आनंदाने आणि कोणी घाई न करता तो आज प्रसाद म्हणा किंवा गोड पदार्थ या ठिकाणी सर्वांनी घेऊन आपल्या घरी निघून गेले. त्यामुळे मी राहुल, विकास, मांजरेकर सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो की एवढा चांगला सोहळा आपण सर्वांनी इथे आयोजित केला होता आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवाळी साजरी व्हावी यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवाळी साजरी झाली. साहेब, कार्यक्रम सुरू असताना आजान झाली, यावेळेस 2 मिनिटं शांत झाले होते कार्यक्रम चालू असताना, नेमकं काय संदेश द्याल? ही आमची भारताची संस्कृती आहे. प्रत्येक धर्माला आम्ही सन्मानाने या ठिकाणी देत असतो. आमचेच बांधव या ठिकाणी आहेत, त्या बांधवांचा मस्जिदमध्ये जर प्रार्थना होत असेल तर आम्ही 2 मिनिटं शांत राहणे ही आमची संस्कृती आहे. आज जे अयोध्येमध्ये 22 तारखेला श्री रामचंद्र भगवानची मंदिराची प्राणप्रतिष्ठा मंदिरात सोहळ्याचं उद्घाटन झाला, त्या अनुषंगाने आज इथं डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या इकडचे आमदार साहेब डॉक्टर बालाजी किनीकर यांचा नेतृत्वाखाली आणि आमच्या अंबरनाथच्या युवा सेनेच्या प्रयत्न, शिवसेना असो, महिला आघाडी असो, शिवसैनिक असो यांच्यातर्फे आज इथं लोकांना एक तोंड गोड व्हावा. कारण की तिथं अयोध्या मंदिर आम्ही तिथं जाऊ शकत नाही, तिकडून प्रसाद आणू शकत नाही, पण इथं आमच्यातर्फे लोकांना हा प्रसादाचं वाटप इथं आम्ही केलेलं आहे. यामध्ये संदीप दादा मांजरेकर, माजी नगरसेवक पांडुरंग खराडे, दिलेर पाटील, गुड्डू रसाळ, नवरे पार्टीचे हनीश मेनन तसेच युवा सेना, सर्व युवा सेना, सर्व शिवसैनिक यांनी, सर्व महिला आघाडी यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग दिलेला आहे. लोकांनी एकदम शांततेने, एकदम नियोजनप्रमाणे हा आम्ही कार्यक्रम इथं आज पार पडलेला आहे. लोकांचाही मी इथं आभार व्यक्त करतो, पोलीस प्रशासनाचा देखील आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूचा देखील सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा उद्या होणारा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचंच औचित्य साधून आमचे सोमेश्वर बंधू यांनी गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. हेतुपुरस्कर गोड म्हटलो कारण
हे गोड सगळं आपल्या समोर आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि या दोघांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालणारे आमचे सन्माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब. खरं तर प्रत्येकाला यांच्या बाबतीत वाटतं की हे आमदार माझ्या घरातला कोणीतरी एक सदस्य आहे आणि अशा प्रकारची हे सन्मानाची ही आत्मीयतेची भावना राजकीय नेत्यांविषयी असणं म्हणजे भलं मोठं त्या राजकीय नेत्याच्या कर्तृत्वाचं हे मोठं उदाहरण आहे. गुणा कुर्वंती दास्यातून दुरेबी वसतो सदाम केतकी मा घाणारे स्वयंमायंती षटपद. याचा अर्थ असा आहे की जे गुण त्या व्यक्तीमध्ये असतात ते गुणच त्याची कीर्ती वाखाणत असतात, ॲडव्हर्टाईज करत असतात. त्या बंधूंच्या नावामध्ये राहुलपणा आणि विकासाचा जर प्रश्नच नाही. आता तुम्ही सगळ्यांनी मनापासून सांगायचं एवढा मोठा कार्यक्रम या भागात कधी झाला होता काय? झाला होता काय? एवढा मोठा लोकांच्यासाठी कार्यक्रम राबवणारी ही मंडळी आणि त्यांना पाठबळ असणारा आमचे सन्माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब. लोकांना काय पाहिजे, लोकांच्या हिताचं, लोकांच्या उपयोगाचं, जनसामान्यांना ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या अपेक्षा काय काय आहेत त्याची पूर्ण जाणीव असणारे आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी सांगावं. श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याची अंमलबजावणी आमदारांनी करावी आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून अशा कार्यकर्त्यांनी त्यांची अंमलबजावणी करावी. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ह्या अंबरनाथ पश्चिमेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय कळसकर साहेब, त्यांचे सगळे सहकारी, सर्व पत्रकार बंधू, आमचे सर्व माजी नगरसेवक आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं सूत्रसंचालन करणारे आमचे फडके साहेब.
होत्या डिस्कव्हर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.